धारणी पोलिसांनी दिले 8 गोवंशांना जीवनदान. ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या पथकाची कामगिरी. पोलीस अंमलदार रोहित मोकाशे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. एकूण 7 गाय 1 बैल असे 8 गोवंश, अंदाजे किंमत 2,17,000चा माल जप्त. गो तस्कर फरार झाल्याची माहिती आहे. गोवंश मध्य प्रदेशातून आणले असल्याचा संशय इथं दिसून येत आहे. दिनांक 16/12/25 रोजी धारणी पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून तापी नदी पार करून आणलेली 7 ते 8 गोवंश जातीची जनावरे टिंगऱ्या गावातल्या स्मशानाजवळील नाल्यामध्ये अत्यंत क्रूरतेने हातपाय बांधून उपाशी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली आहे. अशा माहितीवरून धारणीचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे यांच्या नेतृत्वात पथक रवाना केले. मिळालेल्या माहितीप्रमाणे टिंगऱ्या गावातील स्मशानाजवळील नाल्यामध्ये 6 गायी, 1 वासरू, 1 बैल, अंदाजे किंमत 2,17,000 रुपयाचा माल कार्यवाही करून ताब्यात घेण्यात आला आहे. वरून पोलीस स्टेशन धारणी येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 तसेच महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद साहेब, पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव गरुड यांच्या आदेशाने ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार सतीश राठोड, मोहित आकाशे, जगत तेलगोटे, मंगेश मानमोडे यांनी केली आहे.